नमस्कार. चला तर मग आजच्या काही महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर एक नजर टाकूया आणि त्या सोप्या भाषेत समजून घेऊया. सुरुवात करूया एका अशा बातमीने जी खरं तर थोडी आश्चर्यकारक आणि चिंताजनक आहे. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या रिपोर्टनुसार डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यात जगात कुठला देश आघाडीवर आहे असा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे भारत. हो, केनियासारख्या देशाला मागे टाकून भारत डोपिंग उल्लंघनांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही आकडेवारी नक्कीच आपल्याला विचार करायला लावणारी आहे. बरं, आता जागतिक स्तरावरून जरा आपल्या देशात काय महत्त्वाचं घडतंय तिकडे वळूया. काही नवे उपक्रम आणि काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. पण एक चांगली बातमीसुद्धा आहे. नीती आयोगाने नुकताच एक कृषी विपणन सुधारणा निर्देशांक जाहीर केलाय आणि त्यात आपल्या महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावलाय. म्हणजे शेतीमध्ये सुधारणा घडवण्यासाठी आणि व्यवसायासाठी पोषक वातावरण तयार करण्यात महाराष्ट्र सगळ्यात पुढे आहे. आता तेलंगणाकडे पाहूया, जिथे जमिनीच्या व्यवहारांमधली गुंतागुंत सोडवण्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घेतली जात आहे. तिथे भूभारती नावाचं एक नवीन पोर्टल सुरू झालंय, ज्यामुळे जमिनीची नोंदणी आणि व्यवहार खूप सोपे होतील आणि वादही कमी होतील. दरम्यान गुजरात हायकोर्टाने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. कोर्टाचा निकाल लिहिताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलीय. न्यायदानाचं काम अचूक आणि मानवी विवेकबुद्धीनेच व्हावं हा यामागचा उद्देश आहे. चला, आता देशातल्या काही अशा लोकांबद्दल बोलूया ज्यांची कामगिरी ऐकून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल. हा आकडा बघा, 17,560 फूट. ही उंची आहे एव्हरेस्ट बेस कॅम्पची आणि ही उंची गाठली आहे गोरखपूरच्या एका शिक्षिकेने, ज्यांचं नाव आहे दिव्या सिंग. आणि विचार करा, हे अंतर कापायला त्यांना किती वेळ लागला असेल? फक्त आणि फक्त 14 दिवस. काठमांडूपासून सुरू झालेला हा प्रवास त्यांनी सायकलवर पूर्ण केला. आणि हे आव्हान इतकंच नव्हतं. हा सायकल प्रवास त्यांनी अशा परिस्थितीत केला जिथे तापमान -1 डिग्री सेल्सिअस होतं आणि रस्ते तर डोंगराळ आणि अत्यंत खडतर होते. या अविश्वसनीय कामगिरीमुळे दिव्या सिंग एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत सायकलने जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आणि जगातल्या फक्त दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. एका आधुनिक प्रेरणास्थानाकडून आता आपण इतिहासातील एका खऱ्या महापुरुषाकडे वळूया. आज 11 एप्रिल म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती. ज्यांनी मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले, त्या महान समाजसुधारकाचे कार्य आजही तितकंच महत्त्वाचं आहे. देशातल्या घडामोडींनंतर आता पाहूया, भारत जागतिक पातळीवर आपल्या मित्रराष्ट्रांसोबत संबंध कसे अधिक घट्ट करत आहे. सध्या 2 मोठे लष्करी सराव सुरू आहेत. एकीकडे फ्रान्ससोबत अरबी समुद्रात वरुण नावाचा नौदल सराव चालू आहे, तर दुसरीकडे इजिप्तसोबत विशेष दलांचा सायक्लोन हा सराव सुरू आहे. याचबरोबर जागतिक बँकेने आपला शेजारी देश असलेल्या बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक नवीन 5 वर्षांची भागीदारी सुरू केली आहे. याचा मुख्य उद्देश तिथलं प्रशासन सुधारून आर्थिक विकासाचा फायदा सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा आहे. आणि आता शेवटी जगभरातल्या काही इतर महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग घडामोडींवर एक नजर टाकूया. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबद्दल एक नवीन रिपोर्ट आला आहे आणि त्यानुसार जगातलं सगळ्यात शुद्ध आणि सुरक्षित पाणी फिनलंड आणि आइसलंड या देशांमध्ये मिळतं. आंतरराष्ट्रीय राजकारणात एक महत्त्वाची नियुक्ती झाली आहे. तो लाम हे व्हिएतनामचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आहेत. आणि मनोरंजन विश्वातून एक बातमी आहे. धुरंधर या चित्रपटासाठी आदित्य धर यांना चेतक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर आज आपण पाहिलं की राष्ट्रीय धोरणांपासून ते जागतिक भागीदारीपर्यंत जग सतत बदलत असतं. आणि म्हणूनच या सगळ्याबद्दल माहिती ठेवणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न सोडून जातोय खेळ जगतातून. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली? यावर नक्की विचार करा. आपण भेटूया पुढच्या भागात.